मागील क्लासमध्ये आपण पाहिलं जॉईंट्सचे वेगवेगळे प्रकार. आज आपण पाहणार आहोत सोल्डरिंग. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की सोल्डरिंग म्हणजे काय. सोल्डरिंग कशास म्हणतात, तर सोल्डरिंग म्हटलं जातं जे काही कमी वितरण बिंदू असलेल्या मिश्र धातूच्या साह्याने दोन कंडक्टरला एकत्र जोडण्याच्या क्रियेला सोल्डरिंग असे म्हणतात. कशाला म्हणतात? कमी वितरण बिंदू असलेल्या मिश्र धातूच्या साह्याने दोन कंडक्टरला एकत्र जोडण्याच्या क्रियेला सोल्डरिंग असे म्हणतात. सोल्डरिंग करायचा जो धातूचा वितरण बिंदूपेक्षा सोल्डर मेथडचा वितरण बिंदू हा कमी असतो. आपण जॉईंटमध्ये पाहिलं, दोन कंडक्टरला विद्युतदृष्ट्या आणि यांत्रिकदृष्ट्या एकत्र करणे म्हणजे जॉईंट होय. आता हे जॉईंट करत असताना आपण काय वापरत आहोत? सोल्डर वापरत आहोत. सोल्डर म्हणजेच काय? कमी वितरण बिंदू असलेला मिश्र धातू. सोल्डर म्हणजे काय? कमी वितरण बिंदू असलेला मिश्र धातू. त्या मिश्र धातूला सोल्डर असे म्हणतात आणि ह्या मिश्र धातूच्या साह्याने दोन कंडक्टरला एकत्र करणे म्हणजे सोल्डरिंग होय. आता आपल्याला पाहायचं आहे की सोल्डरिंगची आवश्यकता का असते. आपण जॉईंट तर करतो, पण हे जॉईंट करत असताना आपल्याला सोल्डरिंगची आवश्यकता का भासते? तर जेव्हा तुम्ही कंडक्टरचा जॉईंट करता तेव्हा त्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती आणि कंडक्टिव्हिटी काय झालेली असते? मूळ कंडक्टरपेक्षा कमी झालेली असते. यांत्रिक शक्ती आणि कंडक्टिव्हिटी ही मूळ कंडक्टरपेक्षा कमी झालेली असते आणि त्यामुळे त्या कंडक्टरच्या जॉईंटची यांत्रिक शक्ती आणि कंडक्टिव्हिटी ही मूळ कंडक्टर इतकी करण्यासाठी आपल्याला सोल्डरिंगची आवश्यकताही असते. जेव्हा केलेला जर जॉईंट चुकून सैल राहिला असेल तर काय होतं त्या ठिकाणी? तुम्हाला माहितीच आहे. जर जॉईंट तुम्ही केलात, तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पण पाहिलं असेल, जर तुम्ही केलेला जॉईंट जर चुकून सैल राहिला असेल तर काय होतं? तिथे स्पार्किंग होते. स्पार्किंगमुळे काय होते? तिथे उष्णता निर्माण होते आणि तो जॉईंट काय होतो? ओपन होण्याची शक्यता असते. तसेच त्या स्पार्किंगमुळे काय होतं? आगसुद्धा लागू शकते. त्यामुळे आपल्याला जॉईंटवरती सोल्डरिंग करण्याची आवश्यकता असते. तर सोल्डरिंग करण्याची आवश्यकता का असते? नंबर 1 पॉईंट, त्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती आणि कंडक्टिव्हिटी मूळ कंडक्टर इतकी करणे. आणि नंबर 2, जर सपोज जॉईंट चुकून सैल राहिला असेल तर तिथे स्पार्किंग होते आणि त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते. अशा वेळीसुद्धा आपल्याला जॉईंटवरती सोल्डरिंग करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे की सोल्डरिंग करण्यासाठी जो काही आपण मिश्र धातू वापरतो त्यास काय म्हटलं जातं? सोल्डर किंवा फिलर मेटल असेही म्हणतात. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारलं जातं की सोल्डरिंग करण्यासाठी जो काही मिश्र धातू वापरला जातो त्यास काय म्हटलं जातं? तर त्यास म्हटलं जातं सोल्डर किंवा फिलर मेटल असे म्हणतात. तर सोल्डर म्हणून वापरलं जातं लेड आणि टीन याचा मिश्र धातू वापरला जातो. का वापरला जातो? कारण या दोन्ही धातूचा जो काही वितरण बिंदू आहे तो कमी असतो. सोल्डरिंगसाठी जे काही सोल्डर आहे त्याचा जो काही मेन गुणधर्म आहे तो म्हणजे काय असायला पाहिजे? त्या मेटलचा वितरण बिंदू हा कमी असायला पाहिजे. आणि लीड आणि टीन या दोन्ही धातूचा लेड आणि टीन याचा मिश्र धातू सोल्डरसाठी वापरला जातो. कारण का? तर त्याचा वितरण बिंदू हा कमी असतो. त्यानंतर आपण पाहिले सोल्डरचे प्रकार आपण पाहिले आपण एकूण 6 प्रकारचे सोल्डरचे प्रकार हे पाहिलेले होतो. त्यामध्ये नंबर 1 पाहिलं आपण इलेक्ट्रिशियन सोल्डर, नंबर 2 पाहिलं टिनमॅन सोल्डर, प्लंबर सोल्डर्स, फाईन सोल्डर्स, रेझिन कोअर सोल्डर्स, ॲल्युमिनियम सोल्डर. आणि हे जे काही सोल्डरचे प्रकार पडलेले आहेत ते कोणत्या बेसिसवरती पडलेले आहेत? जे काही आपण टीन आणि लेड याचा मिश्र धातू वापरलेला आहे त्याच्या पर्सेंटेजवरनं त्याचे वेगवेगळे प्रकारचे पडलेले आहेत. जर इलेक्ट्रिशियन सोल्डरमध्ये टीन हे 60% असतं तर लेड हे 40% असतं आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट हा 185 डिग्री सेल्सिअस असतो. तसेच हे वेगवेगळ्या टीन आणि लेडच्या वेगवेगळ्या पर्सेंटेजनुसार त्याचे वेगवेगळे सोल्डरचे प्रकार पडलेले आहेत. त्यानंतर आपण शेवटचा जो काही प्रकार होता तो आहे ॲल्युमिनियम सोल्डर. हे ॲल्युमिनियम सोल्डरवरती ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न विचारला जातो, या सोल्डरला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या सोल्डरला अल्कापी सोल्डर असेही म्हणतात. आणि या सोल्डरमध्ये असतं लीड 51%, टीन 31%, झिंक 9% आणि कॅडमियम 9%.
आणि याचा मेल्टिंग पॉईंट हा 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं सोल्डरिंग फ्लक्स. सोल्डरिंग तर आपण पाहिलं. आता त्यानंतर सोल्डरिंग फ्लक्स काय आहे, तर सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंटच्या पृष्ठभागावरती जे काही धूळ असते, घाण असते, यासारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी जो पदार्थ वापरला जातो त्यास म्हटलं जातं फ्लक्स. त्यानंतर आपण काय पाहिलं, सोल्डरिंग फ्लक्स. सोल्डरिंग फ्लक्स कशाला म्हणतात, तर सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंटच्या पृष्ठभागावरती काय काय असते, धूळ असते, घाण असते आणि यासारखे पदार्थ काढून टाकण्यासाठी जो काही पदार्थ वापरला जातो त्यास म्हटलं जातं फ्लक्स. सुरुवातीला तुम्हाला माहितीच आहे, सोल्डरिंग करण्यापूर्वी जॉईंटला काय करावं लागतं, गरम करावं लागतं आणि गरम केल्यामुळे तिथे काय निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि उष्णता आणि हवेतील ऑक्सिजन यामुळे ऑक्सिडेशन होऊन जॉईंटवरती राखेसारखा थर जमा होतो आणि अशा जॉईंटवरती सोल्डर चिटकल का, जर त्याच्यावरती राखेसारखा थर जमा झाला तर त्या जॉईंटवरती सोल्डर हे चिटकणार नाही आणि सोल्डरिंग व्यवस्थित व्हावे याकरिता तिथे फ्लक्स लावले जाते. त्याचबरोबर सोल्डरमुळे सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पसरण्यासाठी सुद्धा फ्लक्स हा मदत करतो. ऑक्सिडेशन होऊ देत नाही, जॉईंटचे तापमान सर्व ठिकाणी सारखे ठेवण्यासाठी सुद्धा फ्लक्स हा मदत करतो. आताच आपण पाहिलं की सोल्डरिंग म्हणजे काय, सोल्डरिंगची आवश्यकता का असते, सोल्डरिंगचे प्रकार काय आहेत. त्यानंतर सोल्डरिंग फ्लक्स म्हणजे काय, सोल्डरिंग फ्लक्सची आवश्यकता का असते, फ्लक्सचे वेगवेगळे प्रकार. आता सोल्डरिंग आयर्न, नेक्स्ट काय आहे, सोल्डरिंग आयर्न. आता ह्या सोल्डरिंग आयर्नच्या साहाय्याने सोल्डरिंग ही केली जाते. तर बघा, हे आहे सोल्डरिंग आयर्न. हा ज्या भागावरती सोल्डरिंग करायचं आहे तो भाग आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला तो पॉलिश पेपरने साफ करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असते आपली साफ केलेल्या भागावरती फ्लक्स लावणे. त्यानंतर आपल्याला योग्य वॅटेजची आयर्न निवडावी लागते. ही जी काही सोल्डर आयर्न आहे ती वेगवेगळ्या वॅटेजची अवेलेबल असते. मग आपल्याला कोणत्या वॅटेजची आपल्याला सोल्डरिंग आयर्न हे आवश्यक आहे ते आपल्याला निवडावे लागते. ही जी काही आयर्न आहे ती आयर्न सप्लायला जोडून हे आयर्नचे बीट तुम्हाला इथे दिसत आहे. ते आयर्नचे बीट हे एकदम जांभळ्या रंगाचे होईपर्यंत आयर्न ही गरम करावी लागते आणि बीटवरती, ह्या आयर्नच्या बीटवरती, एक मिनिट, हे आहे आयर्नचं बीट. या आयर्नच्या बीटला जांभळ्या रंगाचे होईपर्यंत गरम करावे लागते. त्यानंतर ह्या बीटवरती सोल्डर ठेवून वितळून घ्यावे आणि जॉईंट आपल्याला ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी हे बीट ठेवून सोल्डरिंगचा डाग हा दिला जातो. इलेक्ट्रिशियनचे छोटे छोटे जॉईंट्सवरती सोल्डरिंग करण्यासाठी इलेक्ट्रिशियनचे छोटे जॉईंटवरती सोल्डरिंग करण्यासाठी, त्यानंतर विद्युत रोषणाईतील मिनिएचर लॅम्प, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट सोल्डरिंग करण्यासाठी या पद्धतीने सोल्डरिंग हे केले जाते. त्यानंतर आहे हे जे काही पण सोल्डरिंग आयर्न आहे, ह्या सोल्डरिंग आयर्नचे वेगवेगळे बीट असतात. बऱ्याच सोल्डरिंग आयर्नचे जे काही बीट आहेत ते बीट बनवलेले असतात कॉपरपासनं आणि त्याचा आकार हा अनप्लेटेड किंवा आयर्न प्लेटेड हा असतो. अनप्लेटेड किंवा आयर्न प्लेटेड. अनप्लेटेड म्हणजे काय, त्याच्यावरती प्लेट नसलेली. अनप्लेटेड प्रकारचे जे काही बीट आहेत ते झिजल्यामुळे काय होतात, लवकर खराब होतात. येथे वेगवेगळ्या प्रकारचे बीट हे दाखवलेले आहे. जर तुम्ही त्याच्यावरती प्लेट केलेले नसलेले म्हणजेच अनप्लेटेड प्रकारचे जर बीट वापरले तर ते काय होतात, लवकर झिजतात, खराब होतात. आणि जे काही प्लेटेड बीट आहेत ते काय असतात, टिकाऊ असतात. बीट खराब झाल्यास ते बदलता येतात. अशा प्रकारे त्या आयर्नची रचनाही केलेली असते. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे बीट दाखवलेले आहेत. स्क्रू फीट, प्लग फीट, पिरॅमिड टाईप बीट, कोनिकल बीट, चिझल टेपर, राऊंड बेल असे वेगवेगळे प्रकारचे बीट येथे दाखवलेले आहे. आणि हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बीट आहेत ते आपल्याला निवड करावी लागते.
चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी कोणत्या बीटची आवश्यकता आहे किंवा छोटे व योग्य आकाराचे बीट आपल्याला वापरण्यासाठी त्याची बीट निवड करावी लागते. सोल्डरिंग करण्याच्या भागाशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधतील अशा प्रकारचे बीट हे आपल्याला निवडावे लागते. त्यानंतर ह्या वेगवेगळ्या बीटची काळजी पण आपल्याला घ्यावी लागते. जर सपोज अनप्लेटेड बीट वापरले असता तर काय होतं, काही काळावरतीच त्यावरती खड्डे पडून त्यावरती ऑक्साईडचा थर बसतो आणि सतत वापरामुळे हे असे घडते. तर चांगल्या पद्धतीने सोल्डरिंग करता यावे यासाठी आपल्याला बीटची निगाही राखली पाहिजे. ते गुळगुळीत, सपाट, स्वच्छ आणि चांगल्या स्थितीमध्ये असले पाहिजे. सुरुवातीला जेव्हा आपण आयर्नला सप्लायपासून वेगळे करतो तेव्हा ते थंड होऊ द्यावे. बीट आयर्नमधून वेगळे करावे. फाईलने बीटच्या पृष्ठभागावरती फायलिंग करावी. अशा प्रकारे आपण हे सगळ्या गोष्टी करून बीटची काळजी घेऊ शकतो. बीट स्वच्छ करणे, सोल्डरिंग करताना बीट वरचेवर स्वच्छ करणे हे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही वायर ब्रश, स्पंज पॅडचा उपयोग आयर्न गरम असतानाच त्यावरती घासून बीट हे स्वच्छ केले पाहिजे. यामध्ये दाखवलेलं आहे ब्लो लॅम्पने सोल्डरिंग करणे. आता ब्लो लॅम्पने सोल्डरिंग करणे ही फिगर काय दाखवत आहे, ब्लो लॅम्पने सोल्डरिंग करणे. आता तुम्हाला माहितीच आहे बांधकामामध्ये प्लंबिंग केले जाते. ह्या प्लंबिंगच्या कामामध्ये केबल्सला तसेच मोठ्या मोठ्या कामामध्ये सोल्डरिंग करण्यासाठी या ब्लो लॅम्पचा वापर हा केला जातो. हा ब्लो लॅम्पची ज्योत, आता ह्या ब्लो लॅम्पचा वापर कसा केला जातो, यामध्ये जे काही हे ब्लो लॅम्पची ज्योत आहे तर ज्या भागावरती आपल्याला सोल्डरिंग करायचं आहे त्या भागावरती तो भाग गरम केला जातो. यामध्ये पहा, ज्या भागावरती आपल्याला सोल्डरिंग करायचं आहे त्या ठिकाणी ही लॅम्पची ज्योत ही धरून ठेवली जाते आणि तो भाग हा गरम केला जातो. त्यानंतर त्यावरती सोल्डर स्टिक धरावी. ब्लो लॅम्पने ज्या भागावरती सोल्डरिंग करायचं आहे त्या ठिकाणी ही ब्लो लॅम्पची ज्योत ठेवून तो भाग गरम करून घ्यावा आणि त्यानंतर त्यावरती सोल्डरिंग स्टिक धरावी. आणि ज्या भागावरती सोल्डरिंग करायचं नाही आहे अशा ठिकाणी आपल्याला त्या भागावरती सुती कपडे ओले करून गुंडाळावेत. ज्या भागावरती आपल्याला सोल्डरिंग करायचं नाही अशा ठिकाणी आपल्याला सुती कापड ओले करून त्यावरती ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं इन्सुलेशन हे खराब होणार नाही. त्यानंतर आपण पाहिलं कढई आणि पळीच्या साह्याने सोल्डरिंग केली जाते. यामध्ये काय केलं जातं, यामध्ये सोल्डर हे कढईमध्ये घ्यावे. सोल्डर हे एक तर तुम्ही ब्लो लॅम्प, इलेक्ट्रिक शेगडी, स्टोव, कोळसा याच्या साह्याने तो वितळून घेऊ शकता. आणि त्यानंतर सोल्डर हे वितळल्यानंतर पळीच्या साह्याने ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट करायचं आहे अशा ठिकाणी आपण पळीच्या साह्याने ते सोल्डर त्यावरती ओततात. ज्या ठिकाणी म्हणजे पळीच्या साह्याने केबलच्या जॉईंटवरती सोल्डर हे ओतले जाते. जॉईंट फिरून घेऊन परत त्यावरती सोल्डर हे ओतले जाते. असे सतत सोल्डर ओतल्यामुळे जॉईंटच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान आहे ते सोल्डरच्या तापमाना इतके करता येते. त्यामुळे सोल्डर हे व्यवस्थित बसते. अशा प्रकारे हे आहे सोल्डरिंग. आता हे सोल्डरिंग करताना जर आपल्याला काय घ्यायची सर्वसाधारण काळजी आपण काय घेऊ शकतो, तर सर्वप्रथम जर सोल्डरिंग आपल्याला करायची असेल तर जो काही जॉईंटवरती आपण सोल्डरिंग करणार आहोत तो भाग सर्वप्रथम कोरडा आणि स्वच्छ असल्याची खात्री करावी. त्यानंतर त्यावरती फ्लक्स सेकंड स्टेप आहे, त्यावरती फ्लक्स लावणे. फ्लक्स लावल्यानंतर जर तुम्ही पळीने सोल्डर ओतत असाल तर पळीने सोल्डर ओतताना पळी, जॉईंट आणि कढई यामध्ये कमीत कमी अंतर ठेवावे, जेणेकरून त्या कढईमधलं जे काही सोल्डर आहे ते आपल्या शरीरावरती उडणार नाही. जर सपोज तुम्ही इलेक्ट्रिक आयर्नने सोल्डरिंग करत असाल तर इलेक्ट्रिक आयर्नचं जे काही बीट आहे ते साफ करून घ्यावे आणि त्यावरती टिनिंग करावे. त्याचबरोबर सोल्डरिंग करताना इन्सुलेशन खराब होऊ नये याकरता ओले केलेले सुती कापड त्यावरती गुंडाळावे.
सोल्डरिंग करत असताना जास्तीची काळजी म्हणून तुम्ही ॲप्रॉन, बूट, ग्लोव्ज वापरावे. सोल्डरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याच्या जॉईंटला धक्का हा लागू देऊ नये. त्यानंतर जर जॉईंटवरती सोल्डर हे सोल्डर थंड होताना वेगाने त्याला थंड करू नये. जर तुम्ही असं केलं तर काय होतं, सोल्डर हे कडक होऊन त्याची यांत्रिक शक्तीही कमी होते. अशा प्रकारे आपण येथे सोल्डरिंग म्हणजे काय, सोल्डरिंगची आवश्यकता का असते, सोल्डरिंग फ्लक्स म्हणजे काय, फ्लक्सची आवश्यकता का असते, सोल्डरिंग कशा प्रकारे केली जाते, कशाच्या साह्याने केली जाते, त्यानंतर सोल्डरिंग करताना सर्वसाधारण काळजी काय घ्यायला पाहिजे हे आपण इथे पाहिलेले आहोत. ओके.